तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे इंडक्शन शेगडीला आता अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळतंय। इंडक्शन शेगडी, ओव्हन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी आता वाढली आहे। 2 दिवसात 50 ते 60 इंडक्शन शेगड्यांची विक्री झाल्याची ही दुकानदारांनी माहिती दिली आहे। गॅस संपला तर पर्याय म्हणून आता इंडक्शन शेगडीची खरेदी केली जाते आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा ग्राहकांनी दिल्या आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा तुटवडा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो। घरगुती गॅससाठी सुद्धा एजन्सीवर जी आहे ती मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी गॅस संपल या भीतीपोटी जे आहे ते आता इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात इंडक्शन शेगडी खरेदी करण्यासाठी नागरिकांचा मोठा कल आपण पाहतोय। आता बघतोय या ठिकाणी जे आहे ते एक ग्राहक इंडक्शन शेगडीची चौकशी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर व्यावसायिक गॅस पूर्णपणे बंद झालाय, मात्र घरगुती गॅससाठी सुद्धा मोठी वेटिंग आहे आणि गॅस संपेल या अफेपोटी जे ही पर्यायी व्यवस्था तर एक तर गॅसचा तुटवडा भासत आहे आणि खूप रांगा लागत आहे, तर वेळेवर गॅस भेटत नाहीये। तर मग एक पर्याय म्हणून आपण हे एक पर्याय निवडलेला आहे इंडक्शन शेगडीचं। आता 2-3 दिवसापासून तर खूप ग्राहक चालू आहे इंडक्शनसाठी।